येथे आपण आता बिना पत्तीचा चहा करणार आहोत. एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याकडे पत्ती नसती आणि पाहुणे येतात, तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर आता आपल्याला इथे एवढी एवढी साखर अशी टाकून घ्यायची आहे, अशी हलवायची. तुम्ही हे चहा कधी पाहिला पण नसेल, जरी पाहिला असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. मस्त लागतं बघा चहा. तर आपण हे आता, तुम्ही जर तुमचा मुलगा जर चहाचा हट्ट करत असेल, चहा खूप आवडतो मुलांना, त्यामुळे तर तुम्ही चहाचा बहाणा जर करत असेल तर तुम्ही हे चहा मुलाला देऊ शकता. तर आता आपल्याला अशा प्रकारे आपले हे झाले. आपण यामध्ये आता 1 वाटी दूध टाकूया आणि त्यामध्ये साखर टाकूया. मस्त लागतो चहा हा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितपत दूध घेतले त्यावर तुम्ही साखर टाकू शकता. इथे मी 2-3 मिनिटे चांगला उकळू दिला. आपला चहा तयार आहे. तुम्हाला जर याच्यात अद्रक आवडत असेल तर अद्रक टाका. हे बघा, मस्त असा गरमागरम चहा आपला बिना पत्तीचा तयार आहे. तर ही चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्र नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. एकदा लाईक केलं तर चांगलंच आहे, लाईक तर झालंच पाहिजे. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.